नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. मराठवाड्यासाठी मागितले 1419 कोटी, मिळणार फक्त 721 कोटी. 10 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका. सर्वाधिक 3 लाख हेक्टरवर नुकसान लातूर जिल्ह्यात. छत्रपती संभाजीनगर. मराठवाड्यात जून, जुलै व ऑगस्ट या 3 महिन्यात अतिवृष्टीमुळे 10,35,028 शेतकऱ्यांचे 8,48,445 हेक्टरचे नुकसान झाले. भरपाई म्हणून 1419 कोटींची मागणी करण्यात आली, मात्र 721 कोटी 97,86,000 रुपये भरपाई देण्याचा अध्यादेश शासनाने मंगळवारी दिनांक 23 जारी केला. मराठवाड्यात जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यात सुमारे 1,500 कोटी रुपये नुकसान भरपाईसाठी लागतील, अशी मागणी प्रशासनाने शासनाकडे केली होती. 18 सप्टेंबरपर्यंत झालेले नुकसान गृहीत धरून सरकारने 50% म्हणजेच 721 कोटी 97,86,000 रुपयांची मदत मंजूर केली आहे. 18 सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून ही मदत जाहीर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात यानंतर अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे अद्याप बाकी आहेत. सप्टेंबर महिन्यात आजवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्यानुसार किती मदत लागणार हे अद्याप स्पष्ट नाही. मागील 10 दिवसांत 5 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 3 महिन्यातील सरासरी नुकसान. महिना जून 11,286 बाधित शेतकरी. भरपाई मागणी 14 कोटी 76 लाख. शासन देणार 14 कोटी. जुलै महिन्यात 87,512 बाधित शेतकरी. भरपाई मागणी 51 कोटी 82 लाख. शासन देणार 51 कोटी. ऑगस्ट महिन्यात 19,60,000 बाधित शेतकरी. भरपाई मागणी 1,352 कोटी 52 लाख. शासन देणार 656 कोटी. कोणत्या जिल्ह्यात किती मदत देणार? जिल्हा हिंगोली 3,04,829 बाधित शेतकरी. भरपाई देणार सरकार 231 कोटी 27,92,000. बीड जिल्ह्यात 1,14,733 बाधित शेतकरी. भरपाई देणार 56 कोटी 73,000. लातूर जिल्ह्यात 3,80,511 बाधित शेतकरी. भरपाई देणार 244 कोटी 35 लाख. धाराशिव जिल्ह्यात 2,34,955 बाधित शेतकरी. भरपाई देणार 189 कोटी 60 लाख. आता पाहूया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. रामटेक उन्हाळी कांदा 12 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 9,450 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सटाणा उन्हाळी कांदा 10,665 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, नागपूर पांढरा कांदा 680 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, वाई लोकल कांदा 15 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे. वडगाव पेठ लोकल कांदा 290 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,800 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 240 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,300 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सोलापूर लाल कांदा 7,018 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,200 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सातारा 130 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, शिरूर कांदा मार्केट 428 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,800 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती दौड केडगाव 1,234 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, चंद्रपूर गंजवड 550 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,200 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, कोल्हापूर 1,494 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,800चा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती नाशिक खाजगी बाजार जास्तीत जास्त 1,900चा दर मिळत आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो हे झाले चालू घडीचे सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.